श्री गोपाल प्रभू महाराज की जय. गोविंद प्रभूंनी गवताची पेंडी आणली. लीळासात लहानपणी इतर मुलासोबत खेळायला जायचे. गोविंद प्रभू खेळायला जायचे आणि त्यांच्यासोबत रानात जायचे आणि लहान मुलं गवत वगैरे जमा करायचे, त्याच्या छोट्या छोट्या पेंड्या बांधायचे. एक दिवशी गोविंद प्रभूंना म्हणले, चला आमच्यासोबत रानामध्ये आणि आम्ही गवताच्या पेंड्या बांधतो आणि तुम्हाला देतो. गोविंद प्रभू गेले आणि त्यांनी गवत आणलं आणि छोट्या छोट्या पेंड्या बांधल्या आणि गोविंद प्रभूच्या डोक्यावर एक दिली. आपण 5-6 जणांनी डोक्यावर घेतली. त्या दिवशी असा चमत्कार घडला की गवताची पेंडी हात उंच होती आणि प्रकाश होता, आजूबाजूंना प्रकाश होता, असा म्हणजे सूर्याच्या बाजूला कसे प्रकाश असतो तसा. आणि ते घेऊन येऊ लागले. तेव्हा त्यांनी ही गोष्ट उपाध्यांना सांगितली. उपाध्यांना सांगितली की बाबा आमच्यासोबत एक असे ग्रस्त होते, त्यांनी पेंडी घेतली तेव्हा आमच्या पेंड्यासुद्धा वर होत्या, डोक्याच्या वर होत्या आणि त्यांचीसुद्धा होती. मग उपाध्यांना कळाले की हा साधा माणूस नसून थोर मोठा माणूस आहे. आणि मग घरी आल्याच्या नंतर त्यांनी विचारपूस केली आणि त्यांनी परिचय दिला नाही आणि फक्त स्निग्ध हास्य केले आणि आपलं सांगितलंसुद्धा नाही. आणि तेव्हा त्यांनी उपाध्यांनी सांगितलं की बाबा या माणसाला धंद्याविषयी आणि यांना कोणते कामं वगैरे सांगायचे नाहीत, हा ईश्वर अवतार आहे. त्यांना बोध झाला आणि मग योग्य वेळी ईश्वर आपला दैवशक्तीचा उपयोग योग्य वेळी करून देतात, ही गोष्ट उपाध्यांना कळाली.